आज मी बनवते स्टफिंग करून चॉकलेट पान मोदक। सर्वांना ही रेसिपी खूपच आवडेल आणि ही रेसिपी पटापट तयार होते। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। आता पान चॉकलेट बनवायला इथे मी घेतला आहे 1/4 कप डार्क चॉकलेट आणि 2 टेबलस्पून मिल्क चॉकलेट। हे आता मी छान असं मेल्ट करून घेणार आहे। आता आपले चॉकलेट जे आहे ना ते मेल्ट झालेलं आहे बघा, मस्तपैकी आपण तेव्हा मेल्ट करायला ठेवलं होतं। आणि आता ना आपण हे ना मोल्ड अर्धे अर्धे असे भरून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे। आता माझे मोल्ड छोटे आहेत म्हणून तुम्ही मोठा मोल्ड घेतला तरी चालेल, म्हणजे जेणेकरून तुमची पानाची फिलिंग जी आहे ती आतमध्ये जास्त येईल। बघा असं मी हातानेच भरून घेते, कारण चमच्याने आहे ना ते जाणार नाही आतमध्ये व्यवस्थित। आता हे आपल्याला असं छान भरल्याच्या नंतर असं टॅप करून घ्यायचंय, जेणेकरून आपला जो पान मसाला आहे तो खाली बसेल। त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला हे जे डार्क चॉकलेट आहे ते वरती टाकून घ्यायचे, म्हणजे आपला मोदक जो आहे तो सील होईल प्रॉपर। हे बघा आता परत एकदा आपल्याला हे टॅप करून घ्यायचंय, जेणेकरून आतमध्ये जे एअर बबल्स असतील ते निघून जातील। हे बघा असे बारीक बारीक तुम्हाला दिसत असतील कदाचित, बारीक बारीक असे ह्याचे एअर बबल्स निघतात। तर हे आता आपल्याला फ्रीजला एक 10 मिनिटं सेट करायला ठेवून द्यायचंय। आता आपले पान मोदक जे आहेत ते छान बघा मस्त सेट झालेले आहेत। त्याला आता आपण एक एक करून डिमोल्ड करून घेऊयात। हे बघा आपला मोदक केवढा छान असा मस्त डिमोल्ड झालाय, तुम्ही बघू शकता। आता मी सर्व मोदक आहेत ना डिमोल्ड करून घेते। हे बघा आता सर्व मोदक जे आहेत पान मोदक ते मी काढून घेतलेले आहेत। आता मी यातला तुम्हाला एक मोदक जो आहे तो कापून दाखवते। हे बघा आपले चॉकलेट पान मोदक तयार झालेले आहेत।